आपल्याला उन्हाळ्यात आणायचं ते काय बघायला म्हणजे आपल्या मावळ्यांनी जे काही केलंय ते बघितले काय केले दर्या करातनं कसं चालायचं मावळ्यांनी आणि महाराजांनी कसं केलं हे फक्त अनुभवायसाठी आम्ही गेलो. नाही आपली पिढी गुरुजी सांगितलं आयुष्यात प्रत्येक संकटाला सामोरं कसं जायचं हे फक्त मोहिमेतूनच आपल्या गडावरचं ते आपल्या कुंडातलं पाणी असते हिरवगार पाणी ते पण शोधूनच गेलं. तुम्हाला असं कोणी विचारलं गडकोट मोहीम म्हणजे काय तर तुम्ही काय सांगा? जय शिवराय मित्रांनो, यंदाची गडकोट मोहीम करून ही तुम्ही जी तारकरी बघत असतात ते आलेले आहे तरी त्यांच्याकडून अनुभव त्यांचा कसा आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपली मोहीम किती तारखेला चालू झाली? 7 तारखेला का? तुमचं कुठलं गाव आहे? तुम्ही कुठून गेलता? पेटवाड गाव आहे ना. मग इथनं कुठं गेलता पहिल्यांदा? उमरडगावी हा उमरडगावी उंबरडगावी. तिथून तानाजी मालुसरे सकाळी हा सुरुवात झाली. पाय मग कसं असतं ही सगळी एकत्र कुठं येते ती? उमरेडमध्ये येते पहिला मग उमरेडमध्ये असतात उमरेडमधून चालत आहे पायी जायचं सगळ्या गावाची सगळ्या भागात हा सगळ्या भागात एकत्र राहणार आणि त्यानंतर पुढं म्हणजे पाय चालतं काही चालत आहे. रोज पण त्याला फिरून लागतं. हा मग त्याच्या पाठीमागं सर्व होतं. हा मग त्यानंतर पुढं कसं प्रक्रिया किती चालायचं काय एका दिवशी? 25 किलोमीटर चालायचं 25 किलोमीटर तेवढं तरी लागतात. हा. आपल्याला उन्हाळ्यात आणायचं ते काय बघायला म्हणजे आपल्या मावळ्यांनी जे काही केलंय ते बघितले काय केले दर्या करातनं कसं चालायचं असते आपलं जे अन्न घ्यायचं आपण ते समोर ते सगळं घेऊन आपण जायचं. आपलं आपण जायचं म्हणजे तिकडं काय खायला वगैरे काय नसते का? आपण तुम्ही सगळं गेलाय तेवढंच. मग पहिल्या दिवशी तेवढं चाललं की त्यानंतर दुसरा स्टॉप होता. बरं 25 तो दुसरा आयरेकोड मध्ये होता. तर तिसरा रायगड. तिसरा म्हणजे 3 मुक्काम मध्ये रायगड. मग आता तुम्हाला इथनं पहिल्यापासून ते रायगडपर्यंत असतोपर्यंत काय काय अनुभव आले? प्रत्येकाने एक थोडा सांग. तुला काय वाटतं बाबा? माझी ही पहिलीच मोहीम. पहिलीच मोहीम होते का? मग कसं तुला एकदम सगळं नवीन वाटलं? चालायचं हा. एवढं पाठी उभायचं काही सगळं तवा सवय नाही त्याला तर ते आपल्या मावळ्यांनी आणि महाराजांनी कसं केलं हे फक्त अनुभवायसाठी आम्ही गेलो. मग आता या अनुभवावरून तर वाटतं तू पुढल्या वर्षी पण जाशील. 100% जाणार. तुमची काय मोहीम? आठवी मोहीम. मग तुमचा कसा त्याच्या मागचा एक महिन्याला थोडा वेगळा अनुभव भेटतो तुम्हाला? हा तेवढा अनुभव म्हणजे प्रत्येक मार्ग वेगवेगळे असते तर मावळ्यांनी कसं केलं काय सगळं ज्या मार्गावरून आपण गेलो त्या मार्गावर काय काय भेटतंय ती भाषेला सांगतात त्या एरियाची माहिती सांगा. तिथली माणसं सांगतील कोणती माहिती? नाही आपली पिढी गुरुजी सांगतात. तुझी भावा ही माझी ती 4थी ते 5वी मोहीम आहे. जास्त काही नाही बोलणार फक्त एवढं सांगतो आयुष्यात प्रत्येक संकटाला सामोरं कसं जायचं हे फक्त मोहिमेतूनच करणार. त्यामुळे अनुभव हवा असेल तर एकदा नाही मोहिमेला जावं. अजून काय तुला अनुभव काय आले? कसं आता तिथं खायला वगैरे नसते कसं खायला वगैरे म्हणजे काय तर आपण पाणी तर आम्ही नाही म्हणला तर एकीला भेट पण नाही जरा खोरात भेटेल ते परत पाणी भेटेल ते कारण आमच्यातलं पण गावातली किती मागच्या वेळी तर त्यांना पाणी भेटलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला पिऊन पाणी पिलं होतं. मग असं तुमची सोबत काय तसंच आम्ही गडावरचं ते आपल्या कुंडातलं पाणी असते हिरवगार पाणी ते पण शोधूनच गेलं. मग आता तुम्हाला असं करून गेलं परत मागच्या वर्षी काही आजारी वगैरे एनर्जी ती महाराजांची एनर्जी होय काय होत नाही तसं पाणी तरी काय तुमची साहेब 5वी 6वी कसं तुम्हाला अनुभव काय राहिला पहिल्या मोहिमेचा अनुभव कसा? पहिल्या वर्षी कोल्हापुरात आपला आखाडा आहे. कोणता आखाडा? फिरंगोजी शिंदे मारताना शिकवताय का? हो मुलांना. कसा राहिला तुमचा अनुभव पहिला? आता तुम्हाला हे असल्यामुळे जे आमचं कसं पहिला आमच्या मोहीम होतं ते आखाड्यामार्फत ही मोहीम कशी आपण स्वतः जेवढं जेवण येणार ते जेवढंच मग ते चपाती असू दे गोड चपाती असू दे फोडू झुणका 4 दिवस राहील
तरी ते आंब्याला असू दे बरबाद झालेला असू दे आता शेवट पोटाला तर खाल्लं झालं ताकद चालायचं म्हणजे काय नाही. जर तुम्हाला असं कोणी विचारलं गडकोट मोहीम म्हणजे काय तर तुम्ही काय सांगता? गडकोट मोहीम म्हणजे आपलं महाराजांनी मावळ्यांनी काय केलं म्हणजे या गडावर त्या गडावर कसं जायचं म्हणजे मार्ग वगैरे ते नाही. आपण गुप्तेर खाते जे म्हणजे प्रमुख होते ज्यांनी मार्ग काढलेला तसंच मार्ग आपले म्हणजे शिलेदार काढले ज्यांनी मार्ग काढलेला असतो त्या मार्गाने आपण काय धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल. जय शिवराय. जय शिवराय.